सो पर्सनल ट्रेनिंग पेमेंट स्ट्रक्चरला आपण थोडंसं चेंज करतोय. त्याच्या मागचं कारण आहे की काही असे केसेस ऑब्झर्व केले गेले जिममध्ये, ज्याच्यामध्ये आज आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नसल्यामुळे, मार्केटमध्ये पण ती टेक्नॉलॉजी नसल्यामुळे ट्रॅकिंग हे फार अवघड आहे की एखादा पर्सनल ट्रेनर आपल्याला जी फी देतोय पर्सनल ट्रेनिंगसाठी, तर त्याची स्टार्ट डेट आणि एंड डेट हे संपल्यानंतरही तो येऊन सेशन्स घेतोय आणि तो जिममध्ये येऊन सेशन्स घेतोय का ह्याला ट्रॅक करणं खूप अवघड आहे. कारण त्याला आपण रोज भेटतोय आणि त्याचे मल्टिपल क्लायंट्स आहेत. त्यातले काही क्लायंट्स नवीन आहेत, काही जुने आहेत, काही रिन्युअल आहेत आणि ते बदलत राहतात, पण तो ट्रेनर सेम राहतो. तर हे खूप अवघड आहे माझ्या टीमसाठी चेक ठेवणं, मॅनेजरसाठी चेक ठेवणं की कोण कुठल्या मेंबरची स्टार्ट डेट काय, एंड डेट काय, पॅकेज संपले तरी त्याचं पर्सनल ट्रेनिंग चाललंय का. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. आणि मग प्रत्येक ट्रेनरला रिमाइंडर देत बसणं की प्लीज पेमेंट करा, प्लीज पेमेंट करा, तुमचे फीज राहिलेले आहेत. त्याच्यात खूप वेळ जातो मॅनेजर्सचा. आणि आत्ता जे आधीच्या काळात कोविडच्या आधी 50% शेअरिंग असायचं किंवा 60-70% जिम घ्यायची, 30-40% ट्रेनरला देत होती, तर आज अरबाउन्सनी ट्रेनर्सना ॲज पार्टनर्स घेऊन असं इनिशिएटिव्ह घेतलंय की आपण एकदम नॉमिनल फीज घेतो. राईट. फॉर एक्झाम्पल समजा आपण 2,500 रुपये फी घेतोय फॉर 30 डेज. ओके, 2,500 फॉर 30 डेज. आता ह्याच्यात जे नवीन पेमेंट स्ट्रक्चर आहे ते आपण खूप सिम्प्लिफाय करून टाकूया. विथ एक्झाम्पल तुम्हाला समजवतो. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ की आज कुठला, आज काय तारीख आहे? आज 14 तारीख. तर टुडे इज 14 ऑक्टोबर. आता आज मी समजा एक क्लायंट घेऊन आलो नवीन, आणि याच्यात 2 सिनॅरिओज आहेत. एक नवीन क्लायंटसाठी आणि एक रिन्युअल क्लायंटसाठी. आज मी एक नवीन क्लायंट घेऊन आलो या जिममध्ये आणि त्याचं पर्सनल ट्रेनिंग सुरू करतो. आता उरले किती दिवस? तर 16 दिवस. राईट. सो 2,500 डिवायडेड बाय 30 दिवसाचे येतात 84 रुपीज. आता उरले 14 ऑक्टोबरला मी जिम जॉईन करतोय माझ्या क्लायंट बरोबर, म्हणजे 16 दिवस उरले. 16 मल्टिप्लाइड बाय 84, 1344. सो 1344 मी ह्या महिन्यासाठी पे करणार. आणि पुढचे 16 दिवस माझा क्लायंट येणार. पुढची जी माझी पेमेंट डेट आहे ती असणार 1 नोव्हेंबर. किती आहे? मॅथमॅटिक्स. पुढची जी डेट असणार पेमेंटची ती आहे 1 नोव्हेंबर. सो 1 नोव्हेंबरला आता मी पूर्ण 2,500 पे करतो. ओके. आता 1 नोव्हेंबरला पैसे आले की 30 नोव्हेंबरला ते 1 नोव्हेंबरला आता ट्रेनर त्यांनी 16 दिवसाचे पैसे भरले आणि आता त्याचं रिन्युअल आलं मेंबरचं. समजा मेंबर रिन्यू करणार आहे का नाही ते आधीच चेक करून घ्या. त्यांना सांगा की मला जिमला पे करायचं असतं, त्यामुळे मला तुम्ही आधी सांगितलेलं बेटर राहील. त्यांनी तुम्हाला नंतर फीस दिले तरी चालेल, कारण तुम्ही फक्त एवढीच अमाऊंट आपल्याला शेअर करताय, बाकीची तर पूर्ण अमाऊंट तुमची आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचे फायनान्सेस प्लॅन करून ठेवा, कारण ॲज पर्सनल ट्रेनर्स यू आर ऑल्सो बिझनेसमॅन. सो काही ट्रेनर्स म्हणतात की अरे आमच्या मेंबरनीच अजून फी दिली नाही, आम्ही कसं देऊ. सो दॅट इज ॲज अ बिझनेसमॅन युअर लुकआउट. ते तुम्ही मॅनेज करायचं. पण 1 नोव्हेंबरला तुमच्या क्लायंटचे पैसे आले पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक दिवस जो लेट होईल त्या प्रत्येक दिवसासाठी आपण 100 रुपीज हे एक्स्ट्रा चार्ज करतो. समजा 2 नोव्हेंबरला तुम्ही पैसे भरले तर 2,600, 3 नोव्हेंबरला पैसे भरले तर 2,700. असं प्रत्येक दिवसाचे 100 रुपीज आपण ऍड करूया. म्हणजे आपल्या टीमला पण तुम्हाला फॉलोअप नाही करायला लागणार आणि जे लेट पेमेंट करतायत त्यांच्यासाठी काहीतरी मोटिवेशन राहील की वेळेत पेमेंट करा. व्हेनेवर यू डू दिस पेमेंट ऑन द फर्स्ट, तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन जो तुमचा तिथला मॅनेजर आहे ज्याला तुम्ही पे करता, तो तिथला जो सेल्स मॅनेजर असतो तो तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे पैशासाठी. त्याला तुम्ही इन्फॉर्मेशन द्यायची की माझे हे 4 क्लायंट, त्यांचं रिन्युअल आहे आणि त्यांचे एवढे पैसे. आता फॉर एक्झाम्पल यू से की हा जो माझा क्लायंट आहे हा 1 नोव्हेंबरला नाही रिन्यू करत आणि तो परत आला 10 नोव्हेंबरपासून, 10th ऑफ नोव्हेंबरपासून. तर हे जे 1st to 10th आहे ना, हे जिमचं नुकसान होऊन जातं. सो जर कुठलाही तुमचा रिन्युअलचा कस्टमर हा महिन्याच्या मध्ये आला तरी तुम्हाला पूर्ण महिन्याचे फीस पे करायचं आहे. सो इव्हन इफ तो 10 तारखेला आला तरी तुम्हाला पूर्ण महिन्याचे 2,500 रुपये पे करायचे आहे, कारण तो रिन्युअल कस्टमर.
कुठला नवीन कस्टमर आला तर नवीन कस्टमरला आपण पहिला महिना या रीतीने चार्ज करणार आहे डेज वाईज. पुढच्या महिन्यापासून तो रिन्युअल मेंबर झाला, सो 2,500 फिक्स आहे. सो फॉर युअर अंडरस्टँडिंग आपली जी अरेंजमेंट आहे ॲज पार्टनरशिप ती ही आहे की 2500 मल्टिप्लाइड बाय 12 महिने, सो इट इज 30,000 is the revenue that we expect from the gym. So we are basically a person who is giving you a place. आम्ही तुम्हाला एक जिम देतोय जिथे तुम्ही तुमचा बिझनेस करू शकताय आणि त्यामुळे दिस इज व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम यू फ्रॉम अ इयर, एका वर्षामध्ये. फर्स्ट एक सिनेरिओ असा असेल जिथे एखादा कस्टमर कामासाठी ट्रॅव्हल करतोय किंवा आजारी पडलाय, महिनाभर येणार नाही. इन दॅट केस यू कॅन जस्ट इन्फॉर्म, एक ईमेल करू शकता तुम्ही सेल्स मॅनेजरला की माझा हा मेंबर पूर्ण महिनाभर येणार नाहीये, इट्स ओके, त्या मंथमध्ये तुम्ही पे नाही करायला लागणार तुम्हाला, मग परत 1 तारखेपासून तुम्हाला पे करायचं. सो पेमेंट डेट आपली 1 तारीखच राहणार सगळ्या क्लायंटसाठी. अधेमध्ये आपण कुठल्याही रिन्युअल कस्टमर्सचे पैसे घेणार नाही आणि घेतले तरी ते पूर्ण अमाऊंट घेणार 2,500 रुपये. आणि फर्स्ट टाइम जो पहिल्यांदा अर्बाउंड्समध्ये नवीन मेंबर आलेला असेल, त्याचं पीटी सुरू होत असेल, त्यावेळेला आपण डेज वाईज करणार. आता ह्या सिस्टममध्ये आपण ट्रान्झिशन कसं करणार? सो आता बऱ्याच लोकांनी पेमेंट करून टाकलेले असतील, काल केलं असेल, परवा केलं असेल, तर आपण ट्रान्झिशन कसं करणार? तर ट्रान्झिशन करण्यासाठी आता समजा दुसरा एक्झाम्पल घेऊया. तर ट्रान्झिशन आपण कसं करणार आहे? ट्रान्झिशन करण्यासाठी आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी